मेंदू आपल्या डोक्यातील कवटीमध्ये असते. कवटीमुळे मेंदूला संरक्षण मिळते. आपल्याला ज्ञानेंद्रियाकडून मिळालेली माहिती मेंदू साठवते. त्या माहितीचा उपयोग वेळोवेळी केला जातो. राग, आनंद, दुःख या भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमध्ये होते. हृदय आपल्या छातीच्या किंचित डाव्या भागात असते. ते आपल्या हाताच्या बंदमुठी एवढे असते. ते पंपाप्रमाणे काम करते. शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यातून रक्त ठेवण्याचे काम हृदय करते. फुफ्फुस आपल्या छातीमध्ये 2 फुफ्फुसे असतात. शरीरात ऑक्सिजन पुरवण्याचे काम फुफ्फुसे करतात. आपल्या छातीमध्ये 2 फुफ्फुसे असतात. ते संपूर्ण शरीर ऑक्सिजन पुरवण्याचे काम करतात. हृदय व फुफ्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात. रक्त शुद्ध करण्यासाठी आवश्यक ऑक्सिजन फुफ्फुसांकडून पुरवला जातो. ही दोनही इंद्रियांनी छातीच्या पिंजऱ्यात असतात. जठर तोंडावाटे खाल्लेले अन्न वाहून येणारी लांब नळी म्हणजे अन्ननलिका. अन्ननलिकेतून हे अन्न जठरात पोचवले जाते. जठर हे पिशवीसारखे आंत्र इंद्रिय असून जठरात अन्न घुसळले जाते. हे अन्नाचे पचन करण्यास यकृत मदत करते. धन्यवाद. लहानकडे जठराला जोडून एक लहानातडे जठराला जोडून एक लांबी नळी तयार असते. त्याला लहानातडे म्हणतात. यामध्ये अन्नाचे पचन पूर्ण होण्यास अन्नाला पाणी व पोषण तत्त्वे शोषली जाते. मोठे आतडे ही लहान आतड्याला जोडलेली रुंद नळी असते. न पचलेल्या अन्नातील पाणी मोठ्या आतड्यात शोषले जाते. मोठ्या आतड्याच्या शेवटच्या भागाला मलाशय म्हणतात. यात पचन क्रियेत तयार झालेले टाकाऊ पदार्थ मल काही वेळ साठवले जाते व नंतर गुदद्वारामधून ते बाहेर टाकले जाते.